पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक पुण्यातील समाज कल्याण कार्यालयासमोर जमले होते। सरकारचं लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता। मात्र त्यांच्या मुंबईपर्यंत चालत जाण्याला पोलिसांनी परवानगी दिली नाही। त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास पोलिसांनी जमावावर लाठी केलाय। त्यासोबतच त्यांची धरपकड देखील केली आहे। काही काळ समाज कल्याण आयुक्तालयासमोर चांगलीच धांदड उडाली। यात अनेक आंदोलनकर्ते जखमी देखील झालेत। या सर्व प्रकारानंतर काही आंदोलक त्या ठिकाणी ठाण मांडून बसले। कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केलंय। मात्र कर्णबधिरांवर पोलिसांनीच लाठीचार्ज केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संवादकाच्या माध्यमातून कर्णबधिर व्यक्तींशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद पाहूया। नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत स्वतः कर्णबधिर आंदोलक जे आहेत ते विद्यार्थी आहेत आणि समवेत समन्वयक सुद्धा आहेत। काय नेमकं घडलं होतं? देखिए, सुबह 9 बजे से हम लोग यहाँ पर आए हुए हैं। हम लोग आंदोलन कर रहे थे। हमने चुपचाप से बैठे हुए थे वहाँ पर आकर। बट हम खुश नहीं थे। हम चाहते थे कि हमें हमारी डिमांड्स मिले। यहाँ पे मतलब यहाँ पे कोई आया नहीं है, ना डिसेबिलिटी कमिश्नर आए हैं, कोई नहीं आया। तो हमने रिक्वेस्ट की पुलिस से कि हमें जाना है, चल करके रैली निकालनी है। तो हम चाहते थे कि हम दिखाए, जो हियरिंग दुनिया है उनको भी दिखाए कि हम लोग हैं और हम पे इतना अत्याचार हो रहा है। तो हम जैसे आगे बढ़ने लगे तो हम पर लाठीचार्ज हो गई। और हम मतलब बात कर करके, एक तो पहले से ही कुछ खाया पिया कुछ नहीं है हम, और चल रहे हैं, चल कर आए और जैसे आगे बढ़े और वो बैरिकेड हिल गया तो हम पर लाठीचार्ज हो गई। और वो डिसाइड कर लिया हम पर लाठीचार्ज करने के लिए। मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता अचानक? हाँ, क्योंकि बॉम्बे जाने का जब उन्होंने बताया कि अधिवेशन वहाँ चल रहा है तो हमने डिसाइड किया कि हम बॉम्बे ही जाएंगे। हम यहाँ पे आके कर रहे हैं। अब 18, देखिए महाराष्ट्र में 18 लाख लोग हैं, उनका एजुकेशन नहीं है, उनके पास जॉब नहीं है, उनका इतने सालों से उनके साथ इतना अत्याचार हो रहा है, इतनी तकलीफ में है, उनके पास साइन लैंग्वेज नहीं है। किसी को साइन लैंग्वेज पता है क्या? किसी को भी नहीं पता है। कोई एमएलए, सीएम को, मंत्री को, किसी को भी साइन लैंग्वेज नहीं आता है। मुझे साइन लैंग्वेज आता है। ये हैंडीकैप लोगों के साथ वो बात कर सकते हैं, ब्लाइंड के साथ सीएम सर भी बात कर सकते हैं। हमसे कर सकते हैं? नहीं कर सकते। एक इंटरप्रेटर है, हम उसी के साथ कितनी देर से ट्रांसलेशन कर रहे हैं। अनेक दिवस जे आहेत ते पाठपुरावा जो आहे ते सुरू होता। मात्र हा पाठपुरावा सुरू असताना कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, अशा प्रकारचा आरोप कर्णबधिर विद्यार्थ्यांचा आहे। आणि स्वाभाविकपणे सरकार नेमकी आता काय भूमिका घेते, मात्र आंदोलक जे आहेत ते आक्रमक असलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे। कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलकांवरती, या कर्णबधिर लोकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। पोलिसांचं या संदर्भात काय म्हणणं आहे आपण पाहूया। काही बाकी याला परवानगी घेतलेली नव्हती। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा, आपण प्रयत्न करूयात म्हणून। बॅरिकेड्स तोडून, बॅरिकेड्स खाली पाडून काही 2-3 पोलीस थोडे किरकोळ जखमी झालेत आणि त्यामुळे नियंत्रणात आणण्यासाठी फक्त सौम्य याचा वापर करून नियंत्रणात आणले। येस, म्हणजे त्यांना काही खूप मोठ्या प्रमाणावरती लाठीचार्ज नाही, चार्ज झालाच नाही। सौम्य बळाचा वापर करून फक्त परिस्थिती नियंत्रणात आणली, वाजवी बळाचा वापर करून। हा, ऐकायला तयार नव्हते आणि चेंगराचेंगरीची शक्यता होती, कारण की जागा हे असल्यामुळे एकमेकाच्या अंगावर जवळजवळ 20-25 लोक पडलेत। त्याचप्रमाणे आमचे काही कर्मचारी, अधिकारी खाली पडलेत, त्यांच्या अंगावरूनही लोक गेलेत। तर त्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते आवश्यक याचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली।